अबे हेमा तोंडाले काय लावलं ये ना. नांदुऱ्यात येऊन गिलासभर सोडा पिऊन पोट साफ करून घेतलं, काऊन की आज माझ्या थोबाडाची साफसफाई होणार आहे. दीपक भाऊन बोलावलं तर मला त्याच्या सलूनवर, म्हणत तू वावरात जाऊ जाऊ चेहऱ्याची पुरी वाट लावून टाकेलाय. आता माया थोबाडासाठी दीपक भाऊन एवढे मोठे कीटकनाशक आणले, पण तोंड धुयाले डायरेक्ट बिसलरी. मा तोंडाले काही माई लावलं 2-3 वेळा तर तोंडच धुतलं. दीपक भाऊन हे हायड्रा फेशियलची मशीन आणली, पण तिचं पहिलं ट्रायल माझ्याच तोंडावर होणार होतं. आता येईले कोण सांगेन की तुम्ही किती टोले घ्या, वावरात गेल्यावर अजून ते जसंच्या तसंच होणार आहे. तोंडावर फवारा मारला, ते धुवून काढलं आणि त्यावर अजून काहीतरी लावलं. अबे हे काय डायरेक्ट उबाटी वखर. दीपक भाऊ म्हणत तू चेहऱ्याची काळजीच घेत नाही, पण आता तेले काय सांगा की मीच तर पहिल्यांदा पाहू राहिलो. पुरे 2 घंटे झाले तरी याचं मा तोंडावर मशीना फिरवणं चालू. मला असं वाटते कधी याचं अटपते आणि कधी मी उठून उठतो. सगळं अटपल्यावर आता हे लावणं होतं. पुरा अर्धा घंटा हे तोंडाले लावून ठेवणं होतं. ते तोंडालेच लावेल होतं. तेवढ्या टाइमात आपली पब्लिक आली मला भेटायला. काही म्हणा बा पोऱ्या चमकला पण बाकी, पण बाहेर येऊन पाहतो तर काय हे एवढी मोठी पब्लिक टुणकीहून आले मला भेटायला. पहिले घरी गेले, घरून वावरात गेले आणि मग यायला माहित पडलं की मी नांदुऱ्यात आहे. त्याची भेट घेतली आणि तेवढ्यात मला जवळ बुवाचा कॉल आला, म्हणत भाषाले दवाखान्यात आणलं नांदुऱ्यात. 5 मिनिटात आलो डायरेक्ट दवाखान्यात. भाषाले ताप आला, म्हटलं आता इंजेक्शन घ्यायला नाटकं करेन. बोलता बोलता त्याने कधी जेलको लावलं माहितच नाही पडू दिलं. आजचा व्हिडिओ अठीच एंड करून मी राहतो आता भाषासोबत दवाखान्यात. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.